नमस्कार, मी शैलजा ऑडिओ बुक्स अँड ब्लॉग्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड पार्ट 12. बेस्ट फ्रेंड तुमचं अंतर्मन. आयुष्याच्या साहसी खेळात जिंकणं हेच खरं यश. शांतीपूर्ण, आनंदमय आणि सुखी दीर्घकालीन आयुष्य जगणं म्हणजे यश. या सद्गुणांचा शाश्वत अनुभव घेणं यालाच येशूनं अनंत जीवन असं संबोधलं आहे. आयुष्यात शांती, सुसंवाद, अंतर्बाह्य एकवाक्यता, सुरक्षितता आणि आनंद अशा अमूर्त गोष्टीच खऱ्या अर्थानं महत्त्वाच्या आहेत. मानवाच्या सखोल सतत्वातून त्याचा उगम होत असतो. या गुणांच्या चिंतनानं हा स्वर्गीय ठेवा आपल्या अंतर्मनात उतरत असतो. अंतर्मन हे असं स्थान आहे ज्याला कपड्यांना लागणारी कसर खाऊ शकत नाही वा लोखंडाला लागणारा गंज संपू शकत नाही, ज्याची चोर चोरी करू शकत नाही. यशप्राप्तीचा सोपान. यशाकडं नेणारं पहिलं अत्यंत महत्त्वाचं पाऊल म्हणजे तुम्हाला कोणत्या गोष्टी करणं आवडतं हे शोधणं, मग त्या गोष्टी करणं. जोपर्यंत तुम्ही तुमच्या कार्यावर प्रेम करत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी झालात असं समजू शकत नाही. मग भलेही सगळं जग तुम्हाला यशस्वी मानत असलं तरीही कामावर प्रेम केल्यानं ते काम करण्याची तुम्हाला आतून तीव्र इच्छा होते. एखाद्या व्यक्तीला मानसोपचार तज्ज्ञ व्हायची तीव्र इच्छा असेल तर त्या व्यक्तीसाठी केवळ ती पदवी मिळवणं पुरेसं नसतं. तिला त्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा असेल, ती परिषदांना उपस्थित राहील, मनाच्या कार्याचा अभ्यास करणं सुरू ठेवेल, मनोरुग्णांसाठीच्या दवाखान्यात भेटी देईल, अत्याधुनिक वैद्यकीय जर्नलचं वाचन करेल, मानवी व्यथा दूर करण्याच्या आधुनिक पद्धती जाणून घेण्यासाठी सतत धडपड करेल, कारण ती तिच्या रोग्यांना सर्वोच्च प्राधान्य देते. मी हे पहिलंच पाऊल उचलू शकत नाही कारण मला काय आवडेल हे मला माहीतच नाही. मी असं कोणतं कार्यक्षेत्र निवडू की ज्यात काम करायला मला आवडेल. तुमची अशी दशा असेल तर पुढील प्रार्थना करा. माझ्या अंतर्मनाची असीम प्रज्ञा मला माझ्या जीवनातील कार्य स्पष्ट करून दाखवत आहे. ही प्रार्थना शांतपणे, ठामपणे व प्रेमपूर्वक पुन्हा पुन्हा म्हणा. तुमच्या अंतर्मनासमोर ही प्रार्थना सतत श्रद्धा व विश्वासपूर्वक म्हणत राहिल्यास एका विशिष्ट दिशेनं भावनांच्या रूपात तुम्हाला नक्कीच उत्तर मिळेल. उत्तर तुमच्यासमोर स्पष्टपणे आणि शांततेने एका शांत आंतरिक जाणीवेच्या रूपात येईल. यशप्राप्तीचं दुसरं पाऊल आहे तुम्ही निवडलेल्या शाखेतील कामात विशेष नैपुण्य प्राप्त करणं आणि त्यात सर्वोत्कृष्ट बनण्यासाठी सतत प्रयत्न करणं. समजा एखाद्या विद्यार्थ्यानं रसायनशास्त्र हे क्षेत्र व्यवसाय म्हणून निवडलं आहे. आता त्यानं या क्षेत्रातील अनेक शाखांपैकी एका शाखेवर लक्ष केंद्रित करायला हवं. सखोल अभ्यासासाठी सगळा वेळ द्यायला हवा. त्या विषयात जे जाणून घेण्यासारखं आहे ते सगळं उत्साहानं जाणून घ्यायला हवं. इतरांपेक्षा अधिक महत्त्वाची माहिती मिळवावी. कामात अत्यंत कळकळीनं, उत्साहानं, तळमळीनं रस घ्यावा आणि ज्ञानाचा उपयोग जगाच्या सेवेसाठी, भल्यासाठी व्हावा म्हणून धडपडावे, झटावे. जो तुमच्यात अत्यंत महान आहे त्याला तुमचा सेवक बनू द्या. कसे तरी काम पूर्ण करणं खरं यश नाही. ध्येय अधिक महान, अधिक सविस्तर आणि सेवाभावी व परकल्याण साधणारं असायला हवं. त्यांनी इतरांच्या सेवेसाठी स्वतःच्या ताटातली भाकरीचा त्याग करायला हवा. तिसरं पाऊल, तुम्ही जे गोष्ट करू इच्छिता तिचा वाटा फक्त तुमच्या पुरता मर्यादित असता कामा नये. तुमची इच्छा संकुचित असू नये. तुम्ही केलेल्या कामामुळे मानवजातीचं कल्याण झालं पाहिजे. तो एका वर्तुळाकार मार्ग असला पाहिजे. दुसऱ्या शब्दात तुमच्या इच्छापूर्तीसोबत विश्वाचं हित साधलं पाहिजे. मानवतेची सेवा घडायला हवी. मग तुम्ही केलेली सेवा विस्तृत बनून व तुमच्यासाठी वरदान बनून तुमच्याकडे परत येईल. जर तुम्ही करत असलेलं काम फक्त स्वहिताचं असेल तर वर्तुळ पूर्ण होणार नाही. वरवर तुम्ही यशस्वी झाल्यासारखं भासेल, पण कालांतरानं तुमच्या जीवनातील हे अपूर्व वर्तुळ तुमच्यासाठी मर्यादा किंवा आजार निर्माण करू शकतं. खऱ्या यशाचा मापदंड हे वाचून तुम्ही विचार करत असाल, मी ज्याची मुलाखत नुकतीच टीव्हीवर पाहिली त्या माणसाचं काय?
त्यानं तर चक्क चलाखी करून शेअर बाजारात करोडो डॉलर्स कमावले. मोठ्या यशस्वी माणसासारखाच तोही आहे, पण त्याला मानवतेच्या हिताची त्याला मुळीच काळजी असावी. अशा घटना खूप सर्वसामान्य आहेत. काळजीपूर्वक ते खरोखर कसे आहेत हे पण आपल्याला समजून घ्यायला हवं. काही जण तात्पुरते यशस्वी झालेले दिसून येतील, पण लबाडीनं मिळवलेला पैसा चंचल असतो. जेव्हा तुम्ही इतरांना लुबाडता तेव्हा प्रत्यक्षात स्वतःलाच लुबाडत असता. उणीवतेची जाणीव जिच्यामुळे आपण असं लबाडीनं वागलेलो असतो ती आपल्याला जीवनात व्यक्त होत असते. आपल्या शरीरात, आपल्या नात्यात आणि आपल्या इतरांशी असलेल्या नातेसंबंधातही. आपले जे विचार करतो, अनुभवतो तेच आपण निर्माण करतो. ज्याच्यावर विश्वास ठेवतो तेच निर्माण करतो. लबाडीने अमाप पैसा मिळवला तरी ती व्यक्ती यशस्वी नसते. जिथं मानसिक शांती नाही तिथं मुळीच यश नाही. रात्री झोप येत नसेल, आजारानं जखडलं असेल किंवा अपराधी भावनेनं पोखरलं असेल तर कमावलेल्या संपत्तीच्या ढिगाचा काय उपयोग? ती अक्षरशः कुचकामी ठरते. मला एका लंडनमध्ये एक गुन्हेगार भेटला. त्याच्या पराक्रमाबद्दल त्यानं सांगितलं. त्यानं इतका अमाप पैसा गोळा केला होता की तो लंडनच्या बाहेरील भागात विलासी आयुष्य जगत होता आणि उन्हाळ्यात हवापालट करायला फ्रान्सला जात असे. तो वैभवात जगायचा हे खरे, पण निश्चिततेनं नाही. आपल्याला पोलीस कधीही पकडतील या दहशतीखाली तो जगायचा. त्याला अनेक आजार झाले होते जे त्याच्या सततच्या भीतीतून आणि मनात खोलवर रुतलेल्या अपराध भावनेतून निर्माण झाले होते. मी नको ती वाईट कामं केली आहेत, अशा अपराध भावनेच्या प्रचंड ओझ्यानंच अनेक समस्या त्याच्याकडे आल्या होत्या. नंतर स्वेच्छेने तो पोलिसांना शरण गेला व त्यानं तुरुंगवासही भोगला. तुरुंगातून सुटल्यावर तो मानसशास्त्रीय व आध्यात्मिक उपचारांनी त्याचं संपूर्ण परिवर्तन झालं. तो चारचौघांसारखा काम करणारा एक प्रामाणिक नागरिक बनला. एक यशस्वी व्यक्ती तिच्या कामावर प्रेम करते व स्वतःचे आंतरिक गुण पूर्णपणे व्यक्त करून विकसित होते. यश केवळ जमवलेल्या संपत्तीवर नव्हे तर उच्च आदर्शांवर अवलंबून असते. ज्यानं महान मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक समज प्राप्त केली आहे तोच यशस्वी. आजकाल अनेक व्यावसायिक त्यांच्या यशासाठी त्यांच्या अंतर्मनाच्या योग्य उपयोगावर भर देतात. त्यांच्या समोरचा प्रोजेक्ट जणू आधीच पूर्ण झाला आहे अशा रीतीनं पाहण्याची मानसिक क्षमता त्यांनी विकसित केलेली असते. त्यांच्या इच्छा, प्रार्थना पूर्ण झाल्याचं पाहिल्यानं व अनुभवल्यानं त्यांचं अंतर्मन त्यांना परिपूर्ण करतं. कधीही तुमच्या अंतर्मनाच्या सुप्त रचनात्मक सर्जनशील क्षमता विसरू नका. यशाच्या 3 पावलांमागील खरी ताकद हीच आहे. तुमचा विचार रचनात्मक असतो. त्या विचाराला भावनेचं बळ मिळताच विचार श्रद्धेत बदलतो आणि तुमच्या श्रद्धेनुसार तुम्हाला ते मिळतं. तुमच्यात असं बळ आहे जे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यास समर्थ आहे. हे लक्षात येताच तुम्हाला 2 गोष्टी प्राप्त होतात: आत्मविश्वास आणि शांती. तुमचं कार्यक्षेत्र कोणतंही असू द्या, तुम्हाला अंतर्मनाचे नियम समजून घ्यायलाच हवेत. मनाच्या शक्तीचा वापर कसा करायचा याचं ज्ञान मिळवताच तुम्ही तुमच्या क्षमतांना व्यक्त होण्यास मुक्त वाव देता आणि तुमच्या प्रतिभेमुळे दुसऱ्यांचं कल्याण करता. तेव्हा तुम्ही खऱ्या यशाच्या निश्चित मार्गावर वाटचाल करत असता. जर तुम्ही ईश्वराच्या कार्याच्या समीप आहात तर साहजिकच ईश्वर तुमच्यासोबत असतो. मग तुमचा विरोध कोण करू शकेल? आकाश पाताळ एक झालं तरी तुम्हाला यश मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मनी वसे ते वास्तव्यात दिसे. हॉलिवूडमध्ये मला एक अभिनेता भेटला. त्याचं नाव कदाचित प्रत्येक सिनेप्रेमीला नक्कीच माहीत असेल. त्यानं मला विश्वासात घेऊन सांगितलं की तो मिडवेस्टच्या एका छोट्या शेतावर लहानाचा मोठा झाला. त्याच्या कुटुंबाची गुजराण कशीबशी होत होती. त्याची एकमात्र करमणूक होती त्याच्या घरातील ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही, ज्याच्यावर फक्त 2च चॅनल्स लागायचे. तरीही तो अभिनेता बनण्याचं स्वप्न पाहू लागला.
त्या स्वप्नानं अक्षरशः झपाटला जाऊ लागला. दिवसभर शेतात राबताना, संध्याकाळी गायींना गोट्यात आणताना मी चित्र रंगवायचो की माझं नाव मोठ्या अक्षरात थिएटरवर लिहिलेलं आहे. तो म्हणाला, मला सगळा बारीक सारीक तपशील दिसायचा. चाहत्यांची गर्दी आणि मुलाखत घेण्यासाठी पत्रकारांची रेटारेटी. मी अनेक वर्षे हे चित्र मनपटलावर पाहत आलो. शेवटी मी घर सोडलं. मी लॉस एंजेलिसला आलो. TV शो व सिनेमात एक्स्ट्रा म्हणून काम करू लागलो. मुख्य अभिनेता म्हणून मला पहिली भूमिका मिळाली. त्या सिनेमाच्या प्रीमियरच्या रात्री मी जेव्हा थिएटरवर पोहोचलो तेव्हा आश्चर्यानं चकित झालो. माझं नाव विजेच्या दिव्यात दिमाखात झळकत होतं. गर्दी होती चाहत्यांची आणि वर्तमानपत्राच्या पत्रकारांची. सगळं काही हुबेहूब तसंच होतं जसं मी बालपणापासून माझ्या कल्पनेत पाहत आलो होतो. तो पुढं म्हणतो, चिकाटीनं टिकलेल्या कल्पनेची शक्ती यश कसं खेचून आणते मीच उत्तम जाणतो. स्वप्नातील फार्मसी सत्य बनली. खूप वर्षापूर्वी माझी मेरी एस नावाच्या एका तरुण औषध विक्रेत्याशी ओळख झाली. एका मोठ्या दुकानात ती काम करत होती. एके दिवशी ती मला डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं देत होती. तेव्हा आमच्यात संवाद सुरू झाला. मी तिला विचारलं, तुला तुझं काम आवडतं का? ओ, ते ठीकच आहे, ती म्हणाली. पगार आणि कमिशन यात भागून जातं. कंपनीच्या नफ्यात चांगलाच हिस्सा मिळतो. जर दैवानं साथ दिली तर मी जीवनाचा आनंद लुटू शकेन. इतक्या लहान वयात निवृत्ती घेऊ शकेन. क्षणभर गप्प राहून मी तिला विचारलं, औषध विक्रेती बनणं हेच लहानपणापासूनचं तुझं स्वप्न होतं का? यावर तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. नाही, ती म्हणाली. मी स्वतःला नेहमीच एका स्टोअर मालकिणीच्या रूपात पाहिलं होतं. मी जेव्हा रस्त्यावरून चालत जाईन तेव्हा लोकांनी मला ओळखावं, मला हाक मारून हॅलो म्हणावं. मी पण प्रत्येकाला त्याच्या नावानं ओळखावं अशी माझी इच्छा होती. तुम्हाला हे थोडंसं विचित्र वाटेल, पण मध्यरात्री मुलांचे आईबाबा त्यांच्या आजारी मुलांच्या औषधांसाठी मला उठवत आहेत असंही कल्पनाचित्र मी रंगवायचे. मी माझ्या नाईट ड्रेसमध्येच माझ्या राहत्या घराखालीच मेडिकल स्टोअरमधून त्यांना औषधं देण्यासाठी धावत जात आहे असं चित्र मी रंगवायचे. काउंटर मागे 9 ते 5 उभी राहून औषधं विकण्याच्या नोकरीचं स्वप्न मी कधीच पाहिलं नव्हतं. होय ना, मी विचारलं. मग तुझ्या स्वप्नांची पूर्ती का केली नाहीस? त्यातून तू अधिक आनंदी आणि सर्जनशील बनू शकली असतीस ना. आता तरी तुझं स्वप्न बघ, स्वतःचं स्टोअर सुरू कर, पण त्यासाठी खूप पैसा लागेल जो माझ्याकडे मुळीच नाही आहे. मी तिला अंतर्मनाचं सत्य सांगितलं. ती जे काही सत्य मानेल ते सत्यात उतरेल. मी तिला तिच्या अंतर्मनाच्या शक्तीबद्दल बरंच काही सांगितलं. जर मी तिच्या अंतर्मनाला एका विशिष्ट व स्वच्छ कल्पनेत भारून टाकण्यात यशस्वी झाली तर अंतर्मनाची शक्ती ती कल्पना निश्चित साकार करतीलच हे तिला उमजलं. ती कल्पना करू लागली की स्वतःच्या मालकीच्या स्टोअरमध्ये उभी आहे. ती औषधांच्या बाटल्या रचून ठेवी, ग्राहकांना औषध देई. कल्पनेतच संभाव्य ग्राहकांची वाट ती पाहू लागली. तिनं वाढत्या बँक बॅलन्सचीही कल्पना केली. ती त्या काल्पनिक स्टोअरमध्ये काम करू लागली. एक उत्तम कल्पकता जपून तिनं तिची भूमिका जिवंत केली. ती जणू स्टोअरची मालकीण झाली आहे अशा मनापासून अविर्भावात ती जीव ओतून वागू लागली. अनेक वर्षांनंतर मेरीनं मला लिहून कळवलं आमच्या संभाषणानंतर काय हकीकत घडली. नवीन मॉलमध्ये उघडलेल्या एका मोठ्या स्टोअरची बरोबरी करू न शकल्यानं तिचं औषधी स्टोअर डबघाईला आलं. एका मोठ्या औषध कंपनीसाठी तिला फिरत्या प्रतिनिधीचं काम मिळालं. त्या निमित्तानं तिला अनेक राज्यात प्रवास करावा लागायचा. एके दिवशी तिला पश्चिमेकडील एका छोट्या शहरात कामानिमित्त जावं लागलं. त्या शहरात औषधांचं एकमेव दुकान होतं. ती यापूर्वी तिथं कधीच आली नव्हती, पण ज्या क्षणी तिनं दुकानात प्रवेश केला त्या क्षणी तिला ही जागा ओळखीची आपलीशी वाटू लागली. ते दुकान तिनं कल्पनेत रंगवलेल्या स्टोअरसारखंच होतं, अगदी तेच. ती आश्चर्यानं थक्क झाली. त्या दुकानाच्या वृद्ध मालकाशी या मजेशीर योगायोगाबद्दल ती बोलली. मी या स्टोअरमधून निवृत्त तर होऊ इच्छितो, पण माझ्या कुटुंबाच्या 3 पिढ्यांपासून वारशानं चालत आलेलं हे स्टोअर मी एखाद्या मोठ्या संघटनेला विकू इच्छित नाही. त्या मालकाचं मत. अनेक बैठका झाल्या. त्या मालकानं ते स्टोअर खरेदी करायला तिला कर्ज देऊ केलं.
झालेल्या नफ्यातून ती कर्जफेड करू शकणार होती. त्या तरुण स्त्रीनं आपलं कुटुंब त्या गावात हलवलं आणि स्टोअरपासून हाकेच्या अंतरावर असलेलं मोठं घर राहण्यासाठी ती विकत घेऊ शकली. आता रोज सकाळी स्टोअरमध्ये जायला पायी निघते तेव्हा रस्त्यावरून जाणारा प्रत्येकजण तिच्या नावानं हाक मारून हॅलो म्हणतो. तिचं तिथल्या ग्राहकांशी घट्ट नातं तयार झालंय. व्यावसायिक यशासाठी अंतर्मनाचा वापर. काही वर्षांपूर्वीची गोष्ट. मी बिझनेस एक्झिक्युटिव्हच्या एका गटाला कल्पनाशक्ती आणि अंतर्मनाच्या शक्तीविषयी व्याख्यानं दिलं होतं. मी त्यांना महान जर्मन कवी गटेन बिकट परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्यांच्या कल्पनेचा कसा परिणामकारक वापर केला होता हे सांगितलं. गटे म्हणतो की मला तासनतास काल्पनिक संवादात घालवायची सवय होती. अडचण आली असता मी कल्पनाचित्र रंगवायचो की माझा एखादा मित्र माझ्यासमोर बसलेला आहे आणि तो मला अचूक मार्गदर्शन करत आहे. एखाद्या समस्येनं ग्रस्त झालेले असेल तेव्हा आपला मित्र सल्ला देत आहे अशी कल्पना गटे करायचा. ही कल्पना करताना आपल्या मित्राच्या बोलण्याचा नेहमीचा लकबी हावभाव व त्याच्या स्वराचीही तो कल्पना करायचा. या सगळ्या काल्पनिक प्रसंगात ते सगळे रंग भरून त्याला ठसठशीत करायचा. व्याख्यानाला उपस्थित असलेल्यांपैकी एक तरुणी शेअर ब्रोकर होती. ती गटेचं तंत्र वापरू लागली. एका करोडपती गुंतवणूकदाराशी ती काल्पनिक संवाद साधू लागली. यापूर्वी त्या तरुणीला या व्यक्तीनं दिलेल्या सल्ल्यानुसार गुंतवणूक केल्यानं चांगलाच फायदा झाला होता. त्याबद्दल या व्यक्तीनं त्या तरुणीचं अभिनंदन केलं होतं. त्या करोडपती गुंतवणूकदाराशी हे मानसिक संभाषणाचं नाट्य तिच्या मनात एक विश्वास बनून ठसेपर्यंत चालू ठेवलं. या तरुणीचं आंतरिक स्वागत आणि दिशायुक्त कल्पना तिच्या उद्दिष्टांना अनुरूप होती. तिच्या क्लायंटसाठी पैसा वाढणाऱ्या गुंतवणुकी करणं हाच तिचा उद्देश होता. तिच्या जीवनाचा मुख्य हेतू होता की तिच्या गुंतवणूकदारांनी चांगला पैसा कमवावा. तिच्या सल्ल्यामुळे त्यांची आर्थिक भरभराट व्हावी. ती अजूनही तिच्या अंतर्मनाचा वापर तिच्या व्यवसाय वृद्धीसाठी करत असते. तिनं तिच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलं आहे. एका प्रमुख पत्रिकेत तिची मुलाखत छापून आली होती. सकारात्मक स्वयंसूचनेनं अपयशाचं रूपांतर यशात केलं. 16 वर्षाच्या टॉम एमनं मला सांगितलं, मी अपयशी ठरलो आहे. यामागचं कारण मला समजतच नव्हतं. मला वाटतं मी एकदम मूर्ख आहे. शाळेतून हाकलून लावण्यापूर्वी मी स्वतःच शाळा सोडलेली बरी. आम्ही पुढं बोलू लागलो. टॉडच्या बाबतीत एकच गोष्ट चुकीची होती, ती म्हणजे त्याचा दृष्टिकोन. अभ्यासाच्या बाबतीत तो खूपच उदासीन होता. त्याच्या काही शिक्षकांचा आणि सहकाऱ्यांचा तो तिरस्कार करायचा. अभ्यासात यश मिळवण्यासाठी टॉडनं त्यांच्या अंतर्मनाचा कसा उपयोग करावा याची तंत्र मी त्याला शिकवली. तो दिवसातून अनेक वेळेला, विशेषतः झोपी जायच्या आधी आणि सकाळी जाग आल्यावर सकारात्मक स्वयंसूचना म्हणू लागला. आपल्या अंतर्मनात कोणतीही कल्पना रुजवण्याची सकाळ व झोपण्यापूर्वीची वेळ सर्वोत्तम वेळ असते. तो सकारात्मक विधान म्हणायचा ती अशी, माझं अंतर्मन स्मृतीचं भंडार आहे. मी वाचलेलं व शिक्षकांकडून ऐकलेलं सर्व काही अंतर्मन लक्षात ठेवतं. माझ्याजवळ चांगल्या दर्जाची स्मरणशक्ती आहे. मी तिचा चांगला उपयोग करू शकतो. माझ्या अंतर्मनाची असीम प्रज्ञा माझ्यासमोर सर्व काही उलगडून दाखवत आहे, ज्यांची मला तोंडी वा लेखी परीक्षेत गरज पडणार आहे. मी माझ्या शिक्षकांकडे व मित्रांकडे सद्भावना प्रेम पाठवत आहे. आता टॉड यापूर्वी न भूतो न भविष्यती अशा स्वातंत्र्याच्या आनंद उपभोगात आहे. आता त्याला सगळ्या विषयात A ग्रेड मिळत आहे. तो सतत मानसचित्र रंगवतो की मी माझ्या अभ्यासात प्राप्त केलेल्या यशाबद्दल माझे पालक व शिक्षक माझं अभिनंदन करत आहेत. तात्पर्य, यशप्राप्तीसाठी कायम सकारात्मक स्वयंसूचनेचा मारा तुमच्या मनावर करत राहा. बाह्य मन स्टार्टर तर अंतर्मन मोटर आहे. लक्षात ठेवा, खरेदी विक्रीच्या व्यवहारात तुमचं बाह्य मन हे स्टार्टरचं तर अंतर्मन मोटरचं कार्य करतं. मोटर चालू केली तर ती कार्य करू शकेल.
तुमचं बाह्यमन तुमच्या अंतर्मनाच्या शक्तीला जागृत करतं. पहिली पायरी आहे स्वतःला रिलॅक्स करणं, लक्ष अविचल करणं, निस्तब्ध आणि शांत होणं. मनाच्या अशा शांत, शिथिल आणि निश्चल स्थितीमुळे तुमच्या अंतर्मनाद्वारे तुमची कल्पना ग्रहण करण्यात येणारे बाह्य गोष्टींचे व चुकीचे विचारांचे अडथळे दूर केले जातात. मनाच्या अशा शांत, संथ आणि संवेदनक्षम स्थितीत तुमचे जाणीवपूर्वक केले जाणारे प्रयत्न कमीत कमी असतात. दुसरी पायरी आहे तुम्हाला हवे असलेले परिणाम किंवा तुमची इच्छापूर्ती प्रत्यक्षात झालीच आहे असं चित्र मनपटलावर रंगवा. समजा तुम्हाला एक घर खरेदी करायचं आहे. यासाठी तुमच्या मनाच्या विश्रांत स्थितीत पुढील सकारात्मक विधानं म्हणा. माझ्या अंतर्मनाची अमर्याद प्रज्ञा परमज्ञानी आहे. ती मला असं आदर्श घर दाखवत आहे जे माझ्या सगळ्या आवश्यकता पूर्ण करणारं व मला परवडणारं आहे. मी माझी विनंती माझ्या अंतर्मनाकडे पाठवत आहे. अंतर्मन माझ्या विनंतीला अनुसरून प्रतिसाद देईल. माझी विनंती माझ्या अंतर्मनाकडं पूर्ण श्रद्धेनं आणि विश्वासासह अशा रीतीनं पाठवत आहे की जसा एखादा शेतकरी विकासाच्या निसर्ग नियमांवर विश्वास ठेवून जमिनीत बी पेरतो. तुमच्या प्रार्थनेचं उत्तर वर्तमानपत्रातील एखाद्या जाहिरातीतून किंवा मित्राद्वारे मिळू शकतं. तुम्हाला अशा एखाद्या घराकडे जाण्याचा संकेत मिळतो जे तुम्हाला अगदी हवं तसंच आहे. प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला नाना प्रकारे मिळू शकतं. लक्षात घ्या, प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळतं, पण तुमच्या अंतर्मनाच्या कार्यावर तुमचा ठाम विश्वास असायला हवा. खरेदी करण्याऐवजी तुम्हाला प्रॉपर्टी विकायची आहे अशा वेळेसुद्धा तुमच्या अंतर्मनातील असामान्य प्रज्ञेवरील विश्वासाची हीच मनोभूमिका तुम्हाला हवं असलेलं मार्गदर्शन देईल. लॉस एंजलिसमधील माझं घर विकण्यासाठी मी अशाच एका तंत्राचा वापर केला. रिअल इस्टेट खरेदी विक्री करणाऱ्या अनेक दलालांना मी ते सांगितलं व ते त्यांच्या तंत्राच्या वापरानं अत्यंत उल्लेखनीय परिणामानं गतीनं मिळवू लागले आहेत. माझ्या घरासमोरील लॉनवर मी विकणे आहे अशी पाटी लावली. त्या रात्री जेव्हा मी झोपायला गेलो तेव्हा स्वतःलाच विचारलं, घर खरेदी करणारा तुला कोणी भेटला तर तू पुढं काय करशील? उत्तर होतं, मी विकणे आहे ची लॉनमध्ये रोवलेली पाटी काढून कचऱ्यात फेकून देईन. माझ्या अंतर्मनाच्या पडद्यावर मी एक सविस्तर दृश्य पाहिलं. मी त्या पाटीजवळ गेलो, घट्ट पकडून ती जमिनीतून उखडून बाहेर काढली, माझ्या खांद्यावर ठेवली आणि माझ्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या कचराकुंडीवर जवळ आणली. कचराकुंडीत पाटी टाकताना मी म्हणालो, आजवरच्या मदतीबद्दल तुझे आभार, पण यापुढे मला तुझी गरज नाही. माझं घर विकलं गेले या जाणीवेसह गाढ समाधानासह मी झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी एका माणसानं घराचा सौदा केला आणि बयान देत म्हटलं, तुम्ही ती पाटी काढून टाका, आता तुम्हाला याची गरज नाही. मी सल्ला पाळला, जसे आत तसेच बाहेर. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर अंतर्मनावर जशी प्रतिमा ठसवली असेल तशीच ती तुम्हाला तुमच्या बाह्य जगात दिसून येईल. बाह्यकृती नेहमी आंतरिक कृतीला अनुसरते. घर, जमीन किंवा इतर कोणत्याही प्रकारची मालमत्ता विकण्यासाठी आणखी एक प्रभावी तंत्र आहे. पुढील सकारात्मक वाक्य शांतपणे, सावकाश आणि मनापासून म्हणा. अमर्याद प्रज्ञा या घरासाठी माझ्याकडे अशा ग्राहकाला आकृष्ट करत आहे ज्याला ते हवं आहे आणि ज्याची त्या घरात भरभराट होईल. या खरेदीदाराला माझ्याजवळ माझ्या अंतर्मनाच्या सर्जनशील बुद्धीनं पाठवलं आहे, जे कधीच कोणतीही चूक करत नाही. हा खरेदीदार इतर अनेक घरे पाहू शकतो, पण माझं घर एकमात्र असं आहे जे त्याला खरंच हवं आहे, कारण त्याला त्याच्या अंतर्मनाचं मार्गदर्शन लाभलं आहे. मला माहीत आहे की खरेदीदार वेळ आणि किंमतही योग्य आहे. माझ्या अंतर्मनाची शक्ती एका दैवी नियमानुसार आम्हा दोघांना एकत्र आणण्यासाठी आता सक्रिय आहे. मग बघा काय चमत्कार होत होते. तुम्ही ज्याचा शोध घेताय ती गोष्ट तुमचा शोध घेत आहे, हे लक्षात घ्या.
जेव्हा तुम्ही घर आणि इतर मालमत्ता विकायला निघता तेव्हा नेहमीच कोणतीतरी इच्छुक असतं. अंतर्मनाच्या शक्तीचा योग्य वापर करून तुमचं मन विकण्याबाबत किंवा खरेदी करण्याबाबत कोणत्याही तणावातून, स्पर्धेतून चिंतामुक्त होऊ शकतं. ती कशी यशस्वी झाली? मार्गरेट नावाची एक तरुणी माझ्या व्याख्यानांना नियमितपणे यायची. तिच्या घरापासून व्याख्यानाच्या जागी येण्यासाठी तिला 3दा बस बदलावी लागत असे, ज्यामुळे तिला जायला 1.5 तास व यायला 1.5 तास लागायचा. एका तरुणानं त्याच्या कामकाजासाठी आवश्यक असलेली कार कशी मिळवली हे मी एका व्याख्यानात सांगितलेलं तिनं ऐकलं होतं. त्या तरुणीनं घरी जाऊन मी माझ्या व्याख्यानात सांगितलेल्या तंत्रांचा प्रयोग केला. कालांतरानं तिनं मला पत्र लिहून कळवलं की तंत्र तिनं कशा प्रकारे वापरलं आणि त्याचा काय परिणाम झाला. तिच्या संमतीने मी हे पत्र इथे देत आहे. प्रिय डॉक्टर मर्फी, माझ्या वैयक्तिक विकासासाठी माझ्याजवळ एक कार असायला हवी हे मला कळत होतं. तुमची व्याख्यानं नियमितपणे ऐकण्यासाठी याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नव्हता. मी माझ्या स्वप्नातील कार कॅडिलेक मिळवण्यासाठी प्रयत्न करेन. माझ्या कल्पनेत मी त्या सर्व गोष्टी केल्या ज्या मी वास्तवात एक कार खरेदी करण्यासाठी केल्या असत्या. मी त्या कल्पनाचित्रात स्वतःला शोरूममध्ये जाऊन मला आवडलेल्या मॉडेलची टेस्ट ड्राईव्ह घेताना पाहिलं. मी पुन्हा पुन्हा ती कॅडिलेक माझ्या मालकीची झाली आहे असं कल्पनाचित्र पाहिलं. जवळपास 2 आठवडे मी गाडीत बसून ती चालवण्याचं, तिच्या बैठकीच्या गादीच्या स्पर्शाचा अनुभवाचं मानसिक चित्र पाहत होते. मागच्या आठवड्यात व तुमच्या व्याख्यानाला कॅडिलेकमधून आले इंग्लंडमध्ये राहणारे माझे काका निवर्तरे आणि त्यांनी त्यांची कॅडिलेक आणि सगळी संपत्ती माझ्या नावे केली होती. सीईओच्या यशाचा फंडा. अनेक प्रथित यश सीईओ यशाचं मानसचित्र मुक्तपणे दिवसातून वारंवार तोपर्यंत रंगवतात जोपर्यंत त्यांना यश अगदी हाताशी दिसून येत नाही. यशाच्या कल्पनेतच यशप्राप्ती सामावली आहे हे त्यांना माहीत असतं. त्यांच्याप्रमाणेच तुम्हीही आत्ताच यश हा शब्द स्वतःशी पूर्ण श्रद्धेनं व विश्वासानं म्हणायला लागा. तुमचं अंतर्मन यशाला सत्य म्हणून स्वीकारेल आणि तुम्ही यश मिळवण्याच्या अदृश्य प्रेरणेनं यशाकडे ओढले जाल. तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत विश्वास, धारणा आणि मत व्यक्त करणं नितांत गरजेचं आहे. तुमच्या मते यश म्हणजे तुमच्या कौटुंबिक नातेसंबंधात व इतरांशी असलेल्या संबंधात यशस्वी होण्याची तुमची इच्छा. तुम्ही निवडलेल्या कामात किंवा व्यवसायात उत्तुंग शिखर गाठावं असं तुम्हाला मनापासून वाटत असतं. तुम्हाला स्वतःचं एक अलिशान घर हवं असतं. त्यात सुखानं राहण्यासाठी पैसा हवा असतो. तुम्ही केलेली प्रार्थना तुमच्या जीवनात आणि तुमच्या अंतर्मनाच्या शक्तीशी संपर्क साधण्यात तुम्हाला यश मिळावं अशी तुमची इच्छा असते. आपलं आयुष्य हाही एक व्यवसाय आहे. हा व्यवसाय करणारे आपण आपल्या आयुष्याचे सीईओ आहोत. तुमच्या ध्येयपूर्तीची, स्वप्नपूर्तीची कल्पना करून एक यशस्वी सीईओ बना, कल्पक बना. तुम्ही प्रत्यक्षात यशस्वी झाला आहात अशी मनपटलावर अनुभूती घ्या. त्या अवस्थेत राहा. स्वतःला या गोष्टीची सवयच लावून घ्या. रोज रात्री यशस्वी झाल्याच्या अनुभूतीसह आणि पूर्ण समाधानासह झोपी जा. हळूहळू तुम्ही अंतर्मनाच्या यशाच्या कल्पनेचं बीजारोपण करण्याची यशस्वी व्हाल. जिंकण्यासाठीच माझा जन्म झालाय अशी खात्री बाळगा आणि बघा की तुम्ही प्रार्थना केल्यावर कसे चमत्कार घडून येतात. हे लक्षात ठेवा. यश म्हणजे आनंदी आयुष्य जगणं. तुम्ही शांतीपूर्ण, आनंदी, सुखी आणि आवडीच्या कार्यात समरस होऊन जाता तेव्हा तुम्ही यशस्वी असता. तुम्हाला कोणतं काम आवडतं याचा शोध घ्या. आवडतं कामच करा. जर तुमची आवड कोणत्या क्षेत्रात आहे, कशात आहे हे तुम्हाला माहीत नसेल तर अंतर्मनाकडे मार्गदर्शन मागा आणि तुम्हाला त्याचे संकेत मिळतील. तुम्ही निवडलेल्या क्षेत्रातील विशेषज्ञ बना. त्या क्षेत्रातील अन्य व्यक्तींपेक्षा त्या क्षेत्रात अधिक ज्ञान व कौशल्य प्राप्त करा. यशस्वी लोक कधीच स्वार्थी नसतात. मानवतेची सेवा त्यांच्या जीवनाची मुख्य अभिलाषा असते. मनाच्या सखोल गहन शांतीशिवाय यश संभवत नाही. यशस्वी व्यक्तींकडे महान आध्यात्मिक समंजसपणा असतो.
तुम्ही तुमच्या उद्दिष्टांचं स्पष्टपणे मनन केलं तर तुमच्या अंतर्मनाच्या चमत्कार घडवून आणणाऱ्या शक्तीद्वारे तुमच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी पुरवल्या जातील. भावनेने भरलेले गेलेले तुमचे विचार विश्वास बनतात. तुमच्या विश्वासानुसार तुम्हाला सर्व काही प्राप्त होते. सतत कल्पना करण्याची शक्ती अंतर्मनाच्या जादू घडवून आणणाऱ्या सुप्त शक्तीला जागृत करते. जर तुम्ही पदोन्नती हवी असेल तर तुमचे वरिष्ठ सुपरवायझर, तुमचे कुटुंबीय मित्र तुमच्या पदोन्नतीबाबत तुमचं अभिनंदन करत असल्याची कल्पना करा. हे काल्पनिक चित्र अत्यंत सुस्पष्ट व वास्तविक बनवा. त्यांचे हावभाव न्याहाळा, त्यांच्या अभिनंदनाचे आवाज ऐका. वारंवार असं करत राहा आणि तुमच्या मनात हे चित्र वारंवार जिवंत करून तुमच्या मनोकामना सुखद अंत अनुभवा. तुमचं अंतर्मन हे स्मृतीचं भंडार आहे. उत्कृष्ट स्मृतीसाठी पुन्हा पुन्हा म्हणा, माझ्या अंतर्मनाची असीम प्रज्ञा प्रत्येक ठिकाणी मला हव्या त्या गोष्टींचं स्मरण घडवत आहे. जर तुम्हाला घर किंवा इतर कोणत्याही प्रकारची संपत्ती विकायची असेल तर पुढील वाक्य सावकाश, शांतपणे आणि हृदयापासून वारंवार म्हणा. असीम प्रज्ञा हे घर किंवा प्रॉपर्टी ज्याला हवी आहे व ज्यात त्यांची भरभराट होणार आहे अशा ग्राहकाला माझ्याकडे आकर्षित करत आहे. ही जाणीव कायम टिकवून ठेवा. तुमच्या अंतर्मनाचे प्रवाह त्या जाणीवेला खरं करून दाखवतील. यशाच्या कल्पनेतच यश सामावलं आहे. स्वतःशीच यश यश हा शब्द मनात वारंवार उच्चारा, जेणेकरून तुमचं अंतर्मन यश आकृष्ट करेल. धन्यवाद. आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.